नमस्कार, मराठी विश्व विथ कवितामध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत कथा काजवा लुकलुकतो तेव्हा. गोविंदा परबाला रांगेनं 5 मुली झाल्या आणि प्रथमच त्याला आरवा उडाला. हे काहीतरी विपरीतच होऊन बसलंय हे त्याच्या लक्षात आलं. या पंचकन्येचं पुढे व्हायचं कसं? शिक्षण, लग्न, माहेरपण, बाळंतपण, 1 ना 2, 100 खेकटी. पहिली बेटी धनाची पेटी म्हणून मोठ्या कौतुकानं तिचं नाव लक्ष्मी ठेवलं. दुसरी उषा, पण तिच्या पायगुणानं घर उजळण्याऐवजी दारिद्र्याच्या अंधकारात भरच पडली. 2 मुलींच्या पाठीवरती घराण्याचा दीपक न जन्मता पुन्हा मुलगीच जन्मली, ती निशा. आणि मग 2 वेळा परबीन नासवली, कमरेतली शक्तीच गेली. हातापायांची बोटं वात शिरल्यासारखी वाकडी झाली. पण मुलं होणं काही थांबलं नाही. पुढच्या दोघींची बारशी झालीच नाही. एक दिवस एकीला आशा म्हटलं आणि नंतरचीला दिशा. 5 मुली म्हणजे 5 प्रश्नचिन्ह होती. एकदा शेजारच्या बापूंनी हटकलं, गोविंदा आता बस झालं. खरं तर पहिल्या दोघींवरच थांबवायचं होतं आणि तिसरा मुलगा झाला असता तर मग आशा असते माणसाला. मुलगा म्हणजे काय छत्रपती नव्हता ना जन्माला येणार, तो पण तुझ्यासारखाच कारकून झाला असता तहसीलदार कचेरीमध्ये. विचार म्हणून कसला केला नाहीस, हा पोरवडा वाढवून ठेवलास. वाढवून ठेवलाय नाही भाऊंनो, वाढला. काय माहिती ही वर्षाला वितच राहील म्हणून. शी रे, काय तुझी ही भाषा. वर्षाला पाळणा हल्ला, यात दोष कुणाचा? वहिनीचा. बिचारीची दशा बघितलीस, खुरडत चाललीये. रया केलीये बिचारीची. मला ठाऊक काय, ती माझा द्वेष करते हो, डोळ्यांनी खाते मला. अरे जगात काय कोणाला पोरं होत नाहीत, माझ्यावर राग काढते. काय करील रे, तू तरी तिचा अंतच पाहतोस ना. नासाडी करून टाकलीस तिची. बायकोचीच केली ना, आणि कुणाची? अरे तुम्हाला दुसरा टाइमपास काय भाऊ? आम्ही तुमच्यासारखे संत नव्हे. समोर ताट वाढलंय तर उपाशी कसा? खूप झाला शहाणपणा. तुझ्या तोंडी लागलो तर पुन्हा आंघोळ करावी लागेल मला. शिव 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 शिव. भाऊ आत उठून गेले. गोविंदा पातेरा गोळा करून चुलीत सारायच्या मागे लागला. एकदा का कडकडीत पाणी तापलं की सगळ्यांच्या आंघोळी घालून व्हायच्या. मग दुसरे दिवसापर्यंत चिंता नसायची. मुली स्वयंपाकघरात खटपटीला लागायच्या. आई बसल्या जागी मीठ मसाला घालायची, रसगोळी घालून कालवण ढवळायची. आई तिसऱ्या बाळंतपणानंतर वरच्या दोघी परकर खोचून कामाला लागल्या. काम करता करता मोठ्या झाल्या. शाळा केव्हाच सुटली. आई डोळ्यात पाणी आणून म्हणायची, तुम्ही पण औशीचंच नशीब घेऊन आलाव. शिकल्या सवरल्या असत्या तर पगारदार झाल्या असत्या. आता जलम जाईल ह्या चुलीतच. हा राक्षस काही खटपट करायचा नाही तुम्हाला उजवायला. मुलींच्या मनात वडिलांविषयी अनामिक भीती आणि आईबद्दल अपार करुणा होती. वय वाढू लागलं तशी घरं पण समजायला लागलं. सगळं विचित्र चोरटं वाटायचं. आई रात्री उशिरा झोपते हे त्यांना माहीत होतं, पण कधी मध्येच जाग आली तर ती अंथरुणात नसते हेही माहीत होतं. बाबांच्या खोलीतून तिच्या कन्हण्याचा, कधी रडण्याचाही आवाज यायचा. हे सगळं असह्य वाटायचं, पण बोलायचं कुणाला आणि काय? दिवसा आई बाबा एकमेकांच्या वाऱ्यालाही उभे राहत नव्हते. 5वी मुलगी झाली. त्याच आसपास लक्ष्मी आपणीची व्हायला लागली. एकदमच कशी मोठी आणि समजदार झाली. घर, आई, बाबा याबद्दल सगळंच तिला कळून चुकलं. मन उसवत गेलं आणि एक दिवस आईची नजर टाळत ती ठामपणे आईला म्हणाली, आई आजपासून तू आमच्या दोघींच्या मध्ये झोपत जा. उठून जायची मुळीच गरज नाही. अशानं मरशील ग तू. आई, या घरात आम्हाला तूच आहेस. आई काहीच न बोलता भकास नजरेनं लेकीकडे पाहत राहिली. धाकटी दिशा मात्र भाग्यवान निघाली. तिच्यावर 4 जणी असल्यानं तिला कधीच कामासाठी वाकावं लागलं नाही. निशा SSC झाली आणि मेणबत्त्या कारखान्यामध्ये कामगार मुलींच्यावर नजर ठेवायला मुकादमाच्या हाताखाली लागली. तिचा पगार हा घराला मोठा आधार होता. आशा अभ्यासात बरी होती. तिला शिकवायचं असं दोघींनी ठरवलं. कॉलेजचं पहिलं वर्ष पार पडल्यावरती ती सरळ नर्सिंगला गेली. जेवण, खाणं, राहणं सगळंच मोफत होतं. तिच्यापुरती ती भागवायची. तिचा प्रश्न सुटला होता. ती मुंबईकर झाली होती. दिशा वयाच्या मानानं अल्लड राहिली होती. जबाबदारी नसल्यानं अंगानंही भरत गेली. बहिणी तिचे लाड करायच्या. काही चांगलं आणलं जायचं ते तिच्यासाठी. तिचे कपडेही टापटीप असायचे. वरच्या दोघी आपली स्वप्न तिच्यात पाहायच्या. तिला वाढवताना बघत असता, फुलताना बघत असता त्या रापट होत गेल्या.
सुकत गेल्या. कुंडीतले एक रोप तरारत राहिलं आणि दुसरी लहान सहान रोपटं खुरटतच जातात. हा निसर्गाचा नियम त्यांना माहीत होता. आजकाल दिशा आणखीनच छान दिसायला लागली होती. ती आरशासमोर अधिक रेंगाळते हे कळत असूनही लक्ष्मी दुर्लक्ष करायची. तिला वाटायचं आपण लहान होतो आणि एकदम प्रौढ जबाबदार झालो. तरुण वय केव्हाच बाजूला निसटून गेलं. दिशाचं तसं होता कामा नये. दिशाचं गुणगुणणं, स्वतःशीच हसणं लक्ष्मीला एक अनामिक समाधान देऊन जायचं. आणि एक दिवस दिशाच्या कपाटात गॉगल मिळाला. लक्ष्मी धसकावली. कुठून आला हा गॉगल? कुणी दिला की चोरून आणलास? लक्ष्मीनं दिला बाजूला घेत विचारलं. हा गॉगल केव्हा ग घेतलास? मी घेतला नाही. मग कुणी दिला? नाही म्हणजे होय म्हणजे. दिशा खरं सांग, कुणी दिला गॉगल? तू रागवणार नाहीस ना? नाही, शिवानंदनं दिला. शिवानंद? कोण शिवानंद? तो एसटी ड्रायव्हर. तुला कुठे? शाळेच्या वाटेवर भेटला? हो, क्लासला जाताना. पण गॉगल देण्या इतकी तुझी ओळख झाली? अगं हो. लक्ष्मी अचंब्यानं पाहतच राहिली. तिला वाटलं दिशाला समोर उभी करावी आणि फाड फाड मुस्काटात ठेवून द्याव्यात, नाहीतर तसंच ओढत शिवानंदच्या दारात न्यावं. आणि काय विचारणार पण? अशा प्रश्नांना उत्तर असतात. जे घरी मिळत नाही ते प्रेम, विश्वास, आधार तिला शिवानंदकडे मिळाला. आपल्याला का कुणी नाही दिलं हे सगळं? आपण कधी हसलो नाही, फुललो नाही, कधी कुणाशी बोललो नाही. आपण घर सांभाळत राहिलो. आपण जे मिळवू शकलो नाही ते दिशानं मिळवलं, एका तरुण माणसाचं प्रेम. पण तो खरंच हिला सांभाळेल? फसवणार तर नाही ना? हिला एखाद्या चांगल्या घरातला मुलगा नसता मिळाला? लक्ष्मीचा विचार तिथंच थांबला. चांगल्या घरातला, जातीतला मुलगा, शिकलेला, सुरेख, घरंदाज, हुंडा मागणारा, लग्न खर्च, देणं घेणं याचा विचार करणारा, असा मुलगा आपल्या घरातली मुलगी करून घेईल? बाबा काय देणार त्याला? एका वेळी घराबाहेर पडायचं तर तिघी बहिणींना ते शक्य नसायचं. एकीच्या संगावरती बरं लुगडं असायचं, दुसरी नोकरी करणारी धडकन हेसायची आणि तिसरी दाराआड, परकर पोलकं, वर जुन्या लुगड्याची ओढणी. आईच्या लुगड्याला तर 100 ठिगळं. कोण करणार त्यांच्या लग्नाचा विचार? रागवलीस अक्का? चुकले का ग मी? पण अक्का, शिवानंद ड्रायव्हर असला तरी चांगला आहे ग. मला लग्नाचं वचन दिलंय त्यानं. चांगला आहे? एकदा त्या शिवानंदला मला भेटायला सांगशील. तू भांडणार नाहीस ना त्याच्याशी? फार मानी आहे ग तो. अपमान झालं तर पुन्हा तोंड नाही बघणार माझं. तुला आवडतो तो? खूप. दिशा थोड्या शंकेनं कापऱ्या स्वरात म्हणाली. म्हणावं रविवारी संध्याकाळी ड्युटी संपली की मला भेट. कुठं? दिशानं गोंधळून विचारलं. तू कुठे भेटतेस? तिथंच. आम्ही म्युन्सिपाल्टीच्या 4 नंबर शाळेच्या मागे भेटतो. रविवारी कुणीच नसतं तिथे. मी तिथेच भेटेन. त्या रात्री दिशा अक्काच्या गळ्यात हात टाकून झोपली. तिच्या काळ्याभोर रेशमी केसातून हात फिरवताना लक्ष्मीला भरून येत होतं. ही खुळी पोर फसणार तर नाही ना? लक्ष्मी मनात देवाचा धावा करत होती. जे आपल्या कुणाच्याच आयुष्यात घडणार नाही ते दिशाच्या आयुष्यात घडो. देखना, हौशी जोडीदार, नसो श्रीमंत, नसू दे जातीचा, घरंदाज, पण शोभेसा तर आहे ना? समजून घेणारा, प्रेम करणारा, ज्याच्या बळकट आधारावरती आयुष्य काढता येईल असा. आणि लक्ष्मी 4 नंबर शाळेच्या मागच्या बाजूला जाऊन उभी राहिली. तिचा ऊर धपापत होता. भीती, शंका, अधीरेपणा, मोठेपणाची जबाबदारी या सगळ्यांमुळे ती दडपल्यागत झाली होती. ज्या गोष्टीचा तिनं कधीच अनुभव घेतला नव्हता त्याबद्दल ती समंजसपणानं बोलणार होती. आणि शिवानंद समोरून आला. हसरा, मजबूत टी शर्ट मधून आपली रुंद छाती दाखवणारा, केसांचे फुगे पाडणारा. हिरो शिवानंद, दिशाचा प्रियकर. याच्याशी काय आणि कसं बोलायचं? आजवर कुठल्या तरुण पुरुषाशी आपण कधी बोललोच नाही. हा हसरा मुलगा आपल्या बहिणीला फसवेल? तिनं सगळे विचार झटकले. स्वतःला सावरत पुढे होऊन हात जोडले. शिवानंद तिच्या पायाशी वाकला. पायाला हात लावून त्यानं कपाळाला लावला. म्हणाला, तुम्ही वडीलधारी माणसं, तुम्ही नाही नमस्कार म्हणायचा. लक्ष्मीला एकदम भरून आलं. त्या तगड्या तरुण माणसाशेजारी तिला दिशा दिसू लागली. तृप्त हसणारी, सौभाग्यलंकारांनी सजलेली, आशीर्वादासाठी वाकलेली. लक्ष्मी पुटपुटली, सुखी व्हा. मग भानावर येत म्हणाली, मी काही महत्वाचं बोलायला आले. बोला अक्का. दिशाचं आणि तुमचं बोलणं झालंय. दिशाला तुम्ही कितपत ओळखता मला ठाऊक नाही. आता ओळखायला काय अक्का?
तुमची बहीण आपल्याला पटली आहे, ते खरं. पहा शिवानंद, तुमचं नुसतं पाहणं पटणं निराळं आणि संसारात पटणं निराळं. अक्का, तुम्ही तरी विपरीतच बोलताय की. अहो, मुलगी पाहूनच ठरवतो आपण ती संसाराला वागा बोलायला कशी आहे ते समजायला तिच्याबरोबर राहायला हवं. लग्नाआधी कळतंय का हो ते? तुमचा अनुभव? अक्का एकदम खाली बघायला लागली. शिवानंदनं जीभ चावली. आपण काहीतरी खुळ्यागत बोललो हे त्याला जाणवलं. मला अनुभव नाही, पण शिवानंद, मला जग ठाऊक आहे. आमचं घर ठाऊक आहे. दिशा पोरकट आहे, साधी आहे, हे ठाऊक आहे. आम्ही गरीब. गरिबाची अब्रू म्हणजे काचेची चौकट. एकदा का तडकली की फेकून द्यायची. अक्का, ती काच अन तडकणं असलं वळसा घालून कशाला बोलता? आम्ही पण आई बहीण असलेली माणसं आहोत. तुमच्या मुलीची अब्रू कळते आम्हाला. विचारा तिला की हातबोट लावलंय का म्हणून तिला. शिवानंद, मला कळतं, पण जगाला नाही कळत आणि आमच्या बाबांना तर नाहीच पटणार. तुम्हाला पटलंय. दिशाकरिता मी सगळं पटवून घेतलं. आता तुम्हाला बघून विश्वास वाटतो. तो खोटा ठरणार नाही. रितसर लग्न करून तुमच्या बहिणीला मानानं घेऊन जाईल. शब्द देतो तुम्हाला. मग कधी करता लग्न? म्हणाल तर उद्या. घाई एवढ्यासाठी की 4 लोकात झालं तर बाबांपर्यंत पोचेल. ते लग्न होऊ देणार नाहीत. तमाशा करतील. मला वाटतं लवकरात लवकर पुढच्याच आठवड्यात तुमच्या घरातच उरकून टाकू. ती रोजच्या सारखी क्लासला जायला बाहेर पडेल. ती सरळ तुमच्या घरीच येईल. गावाला कळायच्या आत तिच्या डोक्यावरती अक्षता पडायला हवी. मी भाजी आणायला म्हणून बाहेर पडेल. ती थेट तुमच्या घरी येईल. आणखी कुणी येणार नाही. गाजावाजा नको. माझ्याकडे हे 500 रुपये आहेत. आणखी 500 रुपये शनिवारपर्यंत जमवून देईल. समजून घ्या. तिला सांभाळा. लक्ष्मीनं हात जोडले आणि मागच्या पावली धावत घर गाठलं. इकडचं तिकडचं कुणाला कळत नाही. आईला सुद्धा कळलं नाही. लग्नाला मोजकीच डोकी होती. सप्तपदी पार पडली आणि लक्ष्मीनं तोंडात पेढा टाकून दिशाला तिच्या सासूच्या हाती सोपवलं. रस्ताभर ती डोळे पुसत होती, हुंके दाबत होती. त्याच रात्री शिवानंद आणि दिशा बाहेरगावी जायला एसटीत चढली. आता शिवानंद ड्रायव्हर नव्हता. नवरा मुलगा म्हणून एटीत दिशाच्या शेजारी लपटून बसला होता. तिच्या कानाशी लागून खुशीत बोलत होता. तेवढ्यात गर्दीतही आईची नजर चुकवून तिचा चुडा भरलेला हात प्रेमानं कुरवाळत होता. गावी सत्यनारायणची पूजा होणार होती. देवकार्य होतं. नातेवाईकांना बुंदीचं जेवण घालून शिवानंदची आई धन्य धन्य होणार होती. पांढरपेशा घरातली मुलगी आपण सून म्हणून घेऊन चाललोय यातच ती तृप्त होती. लढाई जिंकल्याचा भाव तिच्या चेहऱ्यावर होता. दिशा सुखावली होती तरी थांबवली होती. आपल्यासाठी जीव टाकणारी अक्का आणि देवाला हात जोडणारी आई आठवून गहिवरली होती. आता ते घर सुटलं. या घराची सून म्हणून आपण चाललोय. ही माणसं आपल्याला प्रेम देतील. तिला एकदम परक वाटलं. अंग शहारलं. शिवानंदनं तिच्या कमरेभोवती हात लपेटत हळूच विचारलं, काय ग, घाबरलीस? मी आहे ना, तुझा शिवा. त्याच्या उबदार स्पर्शानं तिला धीर आला. तिनं हळूच त्याच्या खांद्यावरती मान टेकली आणि डोळे मिटून घेतले. गाडी अंधार कापत पुढे निघाली होती. इकडे लक्ष्मी घरी पोचली. ती धपापत्या उरानं. शब्द हरवल्यागत ती मुक्यानंच काम उरकत होती. आईच्या अनुभवी नजरेतून ते निसटलं नाही. काळजीच्या स्वरात ती म्हणाली, लक्ष्मे, बरं नाही वाटत का? बरी आहे ग. मग चेहरा का सुकलाय? कुठं? हा, असू दे बाय. वय झाली की असंच व्हायचं. मी तरी काय करू? तुमचा बाप तो तसा. आई वाढायला घेऊ? दिशा दिसत नाही ती. उशीर झाला. आई, बाबा आले बघ, पाय धुवून घे. भाजीचं सरकव इकडं. तिनं सफाईनं विषय टाळला. गोविंदा शांतपणे घास चावत होता. चवीनं सोलकडीचा फुरका मारत होता. मध्येच आठवून म्हणाला, दिशा दिसत नाही ती. आईनं लक्ष्मीकडे पाहिलं. लक्ष्मी न ऐकल्यागत करत म्हणाली, आई, कोसंबीर दे इकडे. ए कुसंबीरवाली, बहीण कुठे आहे तुझी? माहित नाही. बहीण कुठं गेली तुला माहित नाही? मग शेजारच्या मामीला विचारू. आणि तू ग लंगडे, दिवसभर घरात मरतेस ना, तुला पण ठाऊक नाही? अरे काय चाललंय काय घरात? बाबांच्या लंगडे या संबोधनावरती लक्ष्मीनं जळजळीत नजरेनं बापाकडे पाहिलं. आईची ही दशा झाली होती ती त्यांच्यामुळे. दारिद्र्य, आबाळ, कुपोषण आणि या सर्वांच्या जोडीला बाबांची न संपणारी भूक. ती भागवता भागवताच आई भुईला टेकली होती. आणि हा बेशरम माणूस उलट तिलाच
लक्ष्मीला वाटत होतं उठावं आणि सगळ्यांना बरोबर घेऊन बाहेर पडावं, पुन्हा या नतद्रष्ट बापाचं तोंड पण बघू नये. पण वाटलं तरी जायचं कुठे कुठे. ती भिंतीला टेकून अंधाराकडे बघत राहिली. बाबांनी हातातली वाटी ताटात जोरात आपटली आणि शिवी घालीतच ते मागच्या दारी हात धुवायला गेले. आईनं पुन्हा लक्ष्मीकडे पाहिलं. काही विपरीत असलं तशी ती गप्प बसली नसती, पण सकाळी बाहेर पडलेली पोर रात्र उलटली तरी परतली नाही आणि या पोरी काही बोलत नाहीत हे तिला बरोबर वाटत नव्हतं. बाबांच्या बडबडीनं आता रौद्र रूप धारण केलं होतं. त्यांच्या आवाजामध्ये शेजारचे भाऊ आणि मामीही आल्या. काय झालं रे गोविंदा? अरे जरा हळू. हळूहळू करूनच इकडे घोळ घातला ह्या लोकांनी. भाऊ, अहो दिशा घरात नाही, कुठे गेली ठाऊक नाही. जमिनीनं गिळली की वाघानं खाल्ली? अरे काय बोलाल की नाही? अरे गोविंदा, शिवीगाळ करून उत्तर मिळणार आहे का तुला? वहिनी, मला नाही ठाऊक. नाही ठाऊक? पोरीनं कुठे शेण खाल्लं की ही आपली झोपलेली? कुणी शेण खात नाही बाबा, कशाला तमाशा करता? लक्ष्मी खाली मान घालून दृढ स्वरात म्हणाली. बाबा तसे वेगाने पुढे आले. लक्ष्मीची वेणी ओढत तिला फरफटत म्हणाले, अगं बोल चांडाळी, खरं काय ते सांग तरी. जागच्या जागी ऊर बदलत आई म्हणाली, खबरदार माझ्या पोलींना हात लावाल तर. मिजाज बघ. फेगडी ती फेगडीच आणि वर. लक्ष्मी उसळून ओरडली, तोंड सांभाळा बाबा, हे फार झालं. किती दिवस सहन करायचं सर्वांनी? तुम्ही दिशाची काळजी करण्याची गरज नाही. अक्कल बघा हिची. तोंड पुढे करून बोलायला सांगा. काळजी मी नाही करणार तर कुणी? काय केली तो काळजी? नुसती शिवीगाळ करणं म्हणजे काळजी नव्हे. अक्काचं एवढं वय झालं, माझी पण 25शी उलटली. आम्हाला शिक्षण नाही, अंगावर धड कपडा नाही, वेळेला चौघींना बाहेर देखील पडता येत नाही. काय केलं आमच्यासाठी? उषा चेवानं पुढे येत म्हणाली, 2 वेळ गिळताय ना ते बापसाच्या मिळकतीवरती. तुमचा घो नाही आणून घालत. घो बघून दिला असतात तर तुमचं तोंड बघायला घरी आलोच नसतो. उषा फणफणली, चुप बसा नाहीतर थोबाडीत मारीन. गोविंदा शांत हो. उषा, लक्ष्मी तुम्ही जरा गप्प व्हा बघू. आधी दिशा कुठे ते शोधायला बघू. दिशा सुरक्षित आहे काका. सुरक्षित म्हणजे आहे कुठे ती? तिच्या नवऱ्याच्या घरी. लक्ष्मी थंडपणाने म्हणाली. न काय म्हणालीस? नवरा? कुठला नवरा? कोण? आणि मला न विचारता ही लग्न करतेच कशी? बोल खरं काय ते, नाहीतर तुझाच जीव घेतो. थैथयाट करत बाबा ओरडले, घ्या, तेवढाच एक माणसाचा खर्च वाचेल. पण तुम्ही जीव घेणार नाही बाबा. मग तुम्हाला शिजवून कोण घालेल? चूप. मला कसली चूप करता? तुम्हाला दिशाने सांगितलेलं असतं तर तुम्ही तिला घरात डांबून ठेवली असती, मारझोड केली असती. आमच्या तिघींचं काय झालं? तेच झालं ना. एकीचं तरी लग्न होऊ दे, ती सुखी होऊ दे. अगं लग्न म्हणजे काय खेळ वाटला ग? काय कळत नाही ग त्यातलं? कळतं तर कसलीही जबाबदारी न घेता तुम्ही पोरवडा वाढवणं. आणि लक्ष्मी बोलत असतानाच बाबा तिच्या अंगावरती धावून गेले. बरं भाऊंनी आणि त्यांच्या बायकोनं त्यांना धरून ठेवलं म्हणून. लक्ष्मी मात्र निडरपणानं बापाला म्हणाली, मला मारून सत्य पुसलं जाणार नाही. ती आता सौ शिवानंद. शिवानंद म्हणजे तो ड्रायव्हर की काय? शी काय? ड्रायव्हर म्हणजे काय तो माणूस नव्हे? अगो बायो, त्याची जात कसली, कुळ कुठलं? आपली जात काय? आपल्याला जात, कुळ, धर्म, संस्कृती काही असो, त्याची जात माणसाची. आपल्या बायकोला सांभाळणारा आणि तिच्यावर प्रेम करणारा तो समर्थ पुरुष आहे. तिला तो आवडलाय? कल्याणच आहे. ती हो म्हणाली आणि तू मदत करणारी. वाटोळं केलं ग पोरीच्या आयुष्याचं. मला नका मध्ये घालू, मला काही ठाऊक नाही. लक्ष्मीची आई बारीक आवाजात पुटपुटली. तू तर महा चिटवळबाई आहेस. एकेकीला तूच फुसवलंस. थोरली नर्स व्हायला मुंबईला गेली, धाकटी पळून गेली ड्रायव्हरचा हात धरून. आता या तिघींना गाठून दे एक आणि तू पाठ लाव एखाद्याला. बाबा, खानेरडं बोलायला काही मर्यादा ठेवा. तुम्हाला बोललायत तुम्ही प्रत्यक्ष स्वतःच्या बायकोला. आयुष्य गेलं तिचं तुमचं दारिद्र्य सांभाळण्यात. कधी बिचारीची हौस नाही, मौज नाही, की मनासारखं खाणं पिणं नाही. ती चांगली म्हणून. तिच्या जागी आणि कुणी असती तर केव्हाच गेली असती कुणाचा हात धरून. तेवढ्यात आईचा हुंदका ऐकून लक्ष्मी एकदम बोलायची थांबली. उषानं आईला हात धरून हळू बाहेरच्या खाटेवर नेलं. अंगाची जोडी करून ती लवणली.
उषानं तिच्या अंगावरती गोधडी घातली आणि तिच्या पाठीवरती हात फिरवत बसून राहिली. बाबा अंगणात फेऱ्या घालत होते. लक्ष्मी स्वयंपाकघरात झाकपाक करत होती. शिव शिव करत भाऊ घराकडे परतले. पाठोपाठ त्यांची बायको. घर अंधारात बुडून गेलं. ते 4 दिवस घरात विचित्र शांतता होती. कुणी कुणाशी चक्कार शब्द बोलत नव्हतं. लक्ष्मीला कळत नव्हतं आपण बरं केलं की वाईट. दिशा गावाहून परत येई तो लक्ष्मीच्या जीवात जीव नव्हता. आणि 3रे दिवशी एसटी स्टँडवरती एक मुलगा चिठ्ठी घेऊन आला. अक्काच्या हातात पत्र देत तो म्हणाला, शिवासाहेबांना दिलंय. लक्ष्मी धडधडत्या अंतकरणांना माधल्या दारी गेली. झाडाआड उभं राहून वाचू लागली. प्रिया अक्का, मी आणि शिवानंद गेले 3 दिवस गावच्या घरी आहोत आणि 2-4 दिवस राहू. देवदर्शन, सत्यनारायणची पूजा, सगळं मनासारखं झालं. अक्का ही माणसं फार चांगली आहेत, साधी आणि प्रेमळ. शिवानंदला तर मला कुठे ठेवू न कुठे असं झालेलं आहे. अक्का, मी खरंच फार आनंदात आहे. एकच खंत वाटते, हे सुख तुम्हाला कुणालाच मिळालं नाही. घर, संसार, नवऱ्याचं प्रेम या सगळ्यांपासून तुम्ही कायमच्या दूर गेल्या आहात. माझं भलं व्हावं म्हणून तुम्ही सर्वच धडपडलात. देवाच्या दयेनं मला माझा जोडीदार चांगला निघाला. मी फार फार सुखात आहे अक्का. ती आईला समजावून सांगा. म्हणावं रागवू नकोस. बाबांचं काय सांगू. माझ्यासाठी त्यांचा राग सहन कर. किती ग सोचतेस तू सर्वांसाठी. आज ना उद्या तुला नक्की फळ मिळेल त्याचं. मी तुझ्यासाठी देवाजवळ रोज प्रार्थना करते. कळावे तुझी दिशा. पत्र वाचता वाचता लक्ष्मीचे डोळे झरत होते. पत्रावरती आसवं टपटपत होती. अक्षरं मोठी होत होती. वेडीवाकडी होत कागदावरती पसरत होती. एकच ओळ मोठी मोठी होत तिच्या डोळ्यापुढे ठळक होत होती. घर, संसार, नवऱ्याचं प्रेम या सगळ्यापासून तुम्ही दूर गेला आहात. घर, संसार, नवऱ्याचं प्रेम लक्ष्मीच्या डोळ्यापुढे दाट अंधार पसरत गेला. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.